आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 5. बघा, complete the following activity to find the sum of natural numbers from 1 to 140 which are divisible by 4. तर आपण ह्या टाईपचं एक्झाम्पल कॉल केलेलं आहे. फक्त आपण त्यामध्ये किती टर्म्स आहेत 1 to 140 1 पासून 140 पर्यंत ज्या डिव्हिजिबल बाय 4 आहेत या टाईपचं आपण केलं होतं. आज आपल्याला सम पण करायचंय. ठीक आहे. मग आता त्यांनी काय काय दिलंय बघा, की आपल्याला 1 पासून 140 पर्यंत चाराने भागणाऱ्या किती संख्या आहेत हे शोधायचंय. राईट. मग बघा, फ्रॉम 1 to 140 नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 किती असतील, तर बघा काय काय असतील. मग आपण असं लिहूयात, एपी इज 4, 8, 12 डॉट 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 136. ही एपी आपली. म्हणजे 1 पासून 140 पर्यंत डिव्हिजिबल बाय 4 जे नंबर्स आहेत ते आहेत 4, 8, 12 आणि शेवटचा 136. कारण 140 पर्यंत सांगितलंय, 140 इज त्यात नाही घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता हाऊ मेनी नंबर्स, किती नंबर्स आहेत, म्हणजे 4 पासून 136 पर्यंत किती नंबर्स आहेत की जे डिव्हिजिबल बाय 4 आहेत, तर ते मला माहित नाही. म्हणजे ते काढावं लागणार आहे. म्हणजे मला एन काढायचं आहे. एन किती नंबर्स आहेत, किती टर्म्स आहेत हे काढायचंय. म्हणजे मला किती पद आहेत हे काढायचंय. म्हणजे मला एन काढायचं. मग आपण टीएनचा फॉर्म्युला आपण, तर त्याच्या आधी आपण सगळ्या किमती लिहिल्यात नेहमीप्रमाणे. ए इज इक्वल टू 4, डी इज इक्वल टू 4, टीएन लास्ट आपल्याला माहिती आहे 136 आणि आपल्याला काय काढायचं आता पहिल्यांदा एन काढायचं आहे. ठीक आहे. मग आपण एन कसा काढणार, टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. मग टीएन आपल्याला माहिती आहे, टीएनची किंमत किती आहे 136. लास्ट टर्म 136 आहे आपल्या एपी मधली. ए किती आहे 4 प्लस एन काढायचा आहे -1 इंटू डी म्हणजे पुन्हा 4. इकडे मायनस करा, 136 मायनस 4 इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू 4. 136 मधून 4 गेले 132 उरतात. एन मायनस 1 इंटू 4. 4 ने डिवाइड करा, 132 अपॉन 4 इज इक्वल टू एन मायनस 1. सो 4 त्रिक 12, खाली उरला 1, परत 4 त्रिक 12 इज इक्वल टू एन मायनस 1. म्हणजे एन इज इक्वल टू 33 प्लस 1 म्हणजेच एन इज इक्वल टू 34. सो एन इज इक्वल टू 34. म्हणजे अशा प्रकारे आपण काय काढलं, तर 4, 8, 12 पासून 136 पर्यंत किती नंबर आहेत की जे डिव्हिजिबल बाय 4 आहेत. 36 टर्म्स आहेत. 34 अशी पदं आहेत की जी 4 ने डिव्हिजिबल आहेत. राईट. आता आपल्याला त्यांचं सम करायचंय. ओके. मग त्यांनी पुढे काय सांगितलंय बघा, एन लिहा, ए लिहा, डी लिहा. ते ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे. मग आपण टीएनचा फॉर्म्युला पण लिहिला, ते आपण सॉल्व्ह केलं. बरं. मग आता त्यांनी आपल्याला पुढे सांगितलंय की एसएनचा फॉर्म्युला. एसएन इज इक्वल टू एन अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला. किंवा तुम्ही शॉर्ट वाला पण फॉर्म्युला वापरू शकता, कारण तुम्हाला लास्ट टर्म माहिती आहे. मग तो आहे ए प्लस टी ए. हा पण तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता, कारण तुम्हाला लास्ट टर्म माहिती आहे 136. मग एस किती आहे 34. 36 पद आहेत अशी, सॉरी 34 पद आहेत. सो 34 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट ए ची व्हॅल्यू काय आहे 4 प्लस टीएन म्हणजे लास्ट टर्म किती आहे 136. सो एस 34 इज इक्वल टू 34 अपॉन 2 इज 17 इंटू ब्रॅकेट 136 प्लस 4 इज 140. आणि मग आपल्याला हा गुणाकार करावा लागेल 17 गुणिले 140. सो एस 34 इज इक्वल टू 17 0 0 17 चौक 68 हातचे गेले 6 17 एके 17 आणि 6 23. सो एस 34 आलेला आहे 2380. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण एस 34 काढला, तो आलेला आहे 2380. आता आपण एक्झाम्पल नंबर 6 बघूया. सो एक्झाम्पल नंबर 6 आहे, सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एन एपी इज 3300. फाइंड द 28th टर्म. म्हणजे त्यांनी आपल्याला एका एपी मधल्या पहिल्या 55 पदांची बेरीज दिली होती.
म्हणजे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे S55, राईट. S55 किती आहे? 3300. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? T28. T28 किती हे आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे आपल्याला एका एपी मधल्या एका अंकगणिती श्रेणीमधल्या पहिल्या 55 पदांची बेरीज दिलेली आहे. पहिल्या 55 पदांची बेरीज किती आहे? 3300. आणि त्यावरून आपल्याला काढायचं आहे T28. ठीक आहे. मग आपण काय करणार? आपल्याला S55 माहिती आहे, म्हणजे आपण फॉर्म्युला वापरणार SN चा. म्हणजे SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. हा आपण फॉर्म्युला वापरणार. मग पुढे काय? SN माहिती आपल्याला 3300, किंवा इथे आपण लिहूयात S55 इज इक्वल टू 55/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस 55-1 इंटू d. जिथं कुठं n आहे तिथे आपण 55 सबस्टिट्यूट केलं. मग S55 ची आपल्याला किंमत माहिती आहे, S55 ची आपल्याला किंमत माहिती, ती आहे 3300. मग 3300 इज इक्वल टू 55/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस 54, 55-1 इज 54d. ठीक आहे. आणि मग आपण इकडे पक्षांतर करूया. 3300 इंटू 2/55 इज इक्वल टू, इथे पण तुम्ही 2 कॉमन काढू शकता. 2 कॉमन काढा, ब्रॅकेटमध्ये काय होती? a प्लस 27. आणि मग भाग लावा. 11×5 = 55, 11×3 = 33, 11×00 11×00, 5×1 = 5, 5×7 = 30, 5×00 म्हणजे 60 इंटू 2 अपॉन हा 2 इज इक्वल टू a प्लस 27d. मग हे 2 कॅन्सल होतील आणि मग a प्लस 27d इज इक्वल टू 60. ह्याला होणार स्टेटमेंट 1 किंवा इक्वेशन 1. ओके. आता आपल्याला काय काढायचंय? आपल्याला काढायचं आहे T28. मग Tn चा फॉर्म्युला लिहा. Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d. ओके. मग T28 काढायचं आहे. सो T28 इज इक्वल टू a प्लस 28-1 इंटू d. म्हणजेच T28 इज इक्वल टू a प्लस 27d. आता a प्लस 27d ची किंमत माझ्याकडे रेडी आहे. a प्लस 27d म्हणजे 60 आहेत, 60 आहेत. a अधिक 27d ची व्हॅल्यू माझ्याकडे, किंमत माझ्याकडे तयार आहे 60. म्हणजेच T28 इज इक्वल टू 60 फ्रॉम 1. सो अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 5 आणि 6 दोन्ही बघितलेले आहेत. दिस इज एक्झाम्पल नंबर 6, 6वा एक्झाम्पल होतं हे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल नंबर 7, 8 आणि 9 बघूया.